नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत एखाद्या फंक्शनची फुरियर सिरीज 0 to 2l या इंटरवल मधली कशी कॅल्क्युलेट करायची. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला 6 मार्क 100% मिळतील. सो बघूया आपण कोणतं एक्झाम्पल 0 to 2l या इंटरवल मधलं सॉल्व्ह करणार आहे. बघा, find the Fourier series of function f of x is equals to x squared in the interval 0 to 4. आता हे 0 to 2l हे इंटरवल म्हणजे काय असतात, नंबर फॉर्म मध्ये असतात. 0 लोअर लिमिट असणार आणि अप्पर लिमिट एखादा नंबर असेल. आता इथं काय 4 आहे, 8 आहे, 3 आहे, 1 आहे, या टाईपचे इंटरवल असतील. ठीक आहे. तर दिलेल्या फंक्शनची फुरियर सिरीज कशी कॅल्क्युलेट करायची. प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण बघितलं होतं, जर इंटरवल पायच्या फॉर्म मध्ये असतील तर त्याच्या फुरियर सिरीज कशा कॅल्क्युलेट करायच्या. सिंपल एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो पहिल्या स्टेपला काय करूया, आपण दिलेलं फंक्शन लिहून घेऊया. पुढलं फंक्शन दिलंय आपल्याला f of x is equals to x square. याची फुरियर सिरीज मला शोधायची आहे कुठल्या इंटरवल वरती, 0 to 4 या इंटरवल वरती. मग ज्यावेळी पण अशा टाईपचे इंटरवल येतील त्यावेळी पहिल्या स्टेपला आपण काय करायचं, एल ची व्हॅल्यू शोधायची. ठीक आहे. मग आता इंटरवल जर 0 to 4 असेल तर एल ची व्हॅल्यू काय असते, जे अप्पर लिमिट आहे त्याचा हाफ. मग आता अप्पर लिमिट आपलं काय 4 आहे, 4 चा हाफ काय असणार आहे 2. ठीक आहे. सुरुवातीलाच बघा मी काय लिहिलं होतं, आपल्याला कुठल्या इंटरवल वरची फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायची आहे, 0 to 2l. मग जर हे कम्पेअर केलं तर 2l ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 4 मिळते. म्हणजे l ची व्हॅल्यू काय येणार, 4 च्या हाफ, दॅट इज 2. ओके, मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं. लक्षात ठेवा, ज्यावेळी पण इंटरवल अशा टाईपचे येतील 0 to 4, 0 to 6, तर l ची व्हॅल्यू काय घ्यायची, अप्पर लिमिटचा हाफ. सो 4 चा हाफ 2. ठीक आहे. मग आता फुरियर सिरीजचा फॉर्म्युला लिहूया. ओव्हर द इंटरवल 0 to 2l काय असतो, ह्याच्या आधी सुद्धा आपण बघितलंय. 3 फुरियर कोएफिशियंट आपल्याला लिहायचे असतात. पहिला कुठला, ए नॉट, कोणासोबत लिहायचा, डिवाइड बाय 2 सोबत. प्लस नंतर कुठला फुरियर कोएफिशियंट, ए न, कसा लिहायचा, समेशन एन इक्वल टू 1 to इन्फिनिटी ए एन, कोणासोबत लिहितो आपण, कॉस सोबत. आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळी पण इंटरवल पाय मच्या फॉर्म मध्ये असेल तर हे कॉस कसं लिहितो आपण, एन एक्स सोबत लिहितो. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जर पायच्या फॉर्म मध्ये इंटरवल असेल तर कॉस कोणासोबत लिहायचा, एन एक्स सोबत. आणि जर नंबरच्या फॉर्म मध्ये इंटरवल असेल तर कॉस कोणाच्या फॉर्म मध्ये लिहायचा, एन पाय एक्स बाय एल च्या फॉर्म मध्ये लिहायचा आणि त्याच्यामध्ये एल ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पुढे प्लस समेशन एन इक्वल टू 1 to इन्फिनिटी. आता कुठला फुरियर कोएफिशियंट राहिला, बी एन. पहिल्या वेळी कॉस लिहिलाय, सो दुसऱ्या वेळी काय लिहायचं, साइन. साइन काय लिहिणार, एन पाय एक्स बाय एल. सो हे केअरफुली लक्षात ठेवा. जर इंटरवल पायच्या फॉर्म मध्ये असेल तर काय लिहायचं, ए एन सोबत कॉस एन एक्स. पायच्या फॉर्म मध्ये असेल तर पाय पाय कॅन्सल होतो आणि बी एन साइन एन एक्स. आणि जर इंटरवल नंबरच्या फॉर्म मध्ये असेल 0 to 4 किंवा काही नंबर असेल तर काय करायचं, कॉस कसा लिहायचा, एन पाय एक्स बाय एल आणि साइन एन पाय एक्स बाय एल. ठीक आहे. आता या फुरियर सिरीज मध्ये जिथं जिथं एल आहे तिथं तिथं त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय, एल ची व्हॅल्यू 2. सो काय होणार, चेंज फॉर्म्युल्यामध्ये ए एन कॉस एन पाय एक्स बाय 2 प्लस बी एन साइन एन पाय एक्स बाय एल च्या जागी 2. सो याला इक्वेशन नंबर 1 ऍज्युम करूया. मग आता ही फुरियर सिरीज सोडवायची आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, ए नॉट, ए एन आणि बी एन या 3 फुरियर कोएफिशियंटची व्हॅल्यू शोधायची आहे. मग पहिला ए नॉट ची व्हॅल्यू शोधूया. मग आता फॉर्म्युला काय येणार, जर पायच्या फॉर्म मध्ये इंटरवल असेल तर आपला कॉन्स्टंट बाहेर कुठला लिहितो आपण, 1 बाय पाय. ठीक आहे. मग आता इंटरवल आपला नंबरच्या फॉर्म मध्ये आहे, सो कॉन्स्टंट कुठला बाहेर लिहायचा, 1 बाय एल. आता हे ए नॉट, ए एन आणि बी एन सोडवतो म्हणजे काय करत असतो आपण, इंटिग्रेशन सोडवत असतो दिलेल्या फंक्शनचं. ठीक आहे. सो ए नॉट म्हणजे काय असतं, इंटिग्रेशन. कुठल्या इंटरवल वरती, दिलेल्या इंटरवल वरती. कुठल्या इंटरवल आहे, 0 to 4. सो 1 बाय एल इंटिग्रेशन 0 to 4. पण ए नॉट वेळी कोणाचं इंटिग्रेशन घेतो आपण, एफ ऑफ एक्स चा. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा, सिंपल आहे.
कॉन्स्टंट कुठला बाहेर घ्यायचा 1/L, इंटिग्रेशन कुठल्या लिमिट वरती घ्यायचं 0 to 4 जे दिले त्याच्यावरती. कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं एफ ऑफ एक्स. ठीक आहे. सो आता मला एल ची व्हॅल्यू माहिती आहे, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे, सबस्टिट्यूट करूया इंटिग्रेशन मध्ये. सो 1/L म्हणजे काय 2, इंटिग्रेशन 0 to 4 एफ ऑफ एक्स काय बघा एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू x². ठीक आहे. मग आता हे इंटिग्रेशन सोडवलं की मला a0 ची व्हॅल्यू मिळेल. सो a0 इक्वल टू 1/2 आहे तसा. आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे x²चं, x² हे पॉवर फंक्शन आहे आणि त्याच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतं x⁻⁻1 डिवाइड बाय पॉवर प्लस 1. आता पॉवर 2 आहे म्हणजे काय येणार 2 + 1 3. सो x²चं इंटिग्रेशन काय येणार x³ डिवाइडेड बाय 3. ओके. इंटिग्रेशन घेतलं, लिमिट ऑफ इंटिग्रेशन लिहा 0 to 4. ओके. आता काय करायचं आहे ते जे काही आन्सर आलंय त्यामध्ये पहिल्यांदा एक्सच्या जागी अप्पर लिमिट 4 लिहा, नंतर एक्सच्या जागी लोअर लिमिट 0 लिहा. मग बघा काय येणार a0 इक्वल टू 1/2 इंटू आता काय करणार आहे एक्सच्या जागी अप्पर लिमिट 4 त्याचा क्यूब डिवाइडेड बाय 3 मायनस सेम त्याच आन्सर मध्ये आता एक्सच्या जागी लोअर लिमिट 0 म्हणजे 1/2 नंतर एक्सच्या जागी 0 त्याचा क्यूब डिवाइडेड बाय 3. सोडवूया 1/2 तर 4 चा क्यूब किती असतो 64 डिवाइडेड बाय 3. 4 क्यूब 64 डिवाइड बाय 3 मायनस 1/2 इंटू 0 क्यूब, 0 चा क्यूब म्हणजे 0, 0/3 म्हणजे 0 आणि 0 इंटू 1/2 म्हणजे काय 0. सो ही सेकंड टर्म काय होते व्हॅनिश होते 0 होते. सो ही लिहायची गरज नाही. ठीक आहे. सो a0 इक्वल टू काय आला बघा 1/2 इंटू 64/3 म्हणजे इथं 2 चा भाग जातो 2 32 r 64 32 दुने 64 माहिती आहे आपल्याला. सो a0 ची व्हॅल्यू काय आली 32 डिवाइड बाय 3. ठीक आहे. a0 पहिला फुरियर कोइफिशियंट मिळाला. आता काय कॅल्क्युलेट करायचं an. मग आता an चा फॉर्म्युला परत पहिल्यांदा कॉन्स्टंट बाहेर लिहायचा. कुठला कॉन्स्टंट मी तुम्हाला सांगितलं 1/L. देन काय करायचं असतं इंटिग्रेशन घ्यायचं असतं ओव्हर द गिवन लिमिट्स. कोणाचं एफ ऑफ एक्स कोणासोबत आता an असेल तर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन कोणासोबत घ्यायचं इथं बघा an सोबत जो आहे त्याच्यासोबत कोणासोबत घ्यायचं इंटिग्रेशन cos nπx/L सोबत. हा जनरल फॉर्म्युला झाला. ठीक आहे. आता L च्या जागी आपण 2 लिहूया आपल्याला an चा फॉर्म्युला मिळेल. सो 1/2 इंटिग्रेशन 0 टू काय येणार 4 जे काय आपलं इंटिग्रेशनचं लिमिट दिले तेच घ्यायचं 0 to 4 एफ ऑफ एक्स काय एफ ऑफ एक्स x² आणि इंटू काय येणार cos nπx/2 L च्या जागी 2 लिहा dx. ठीक आहे. सोडूया हे इंटिग्रेशन. सिंपल इंटिग्रेशन आहे एकदम. ओके. मग आता बघा काय येणार पहिलं फंक्शन बघितलं इंटिग्रल मधलं तर कुठल्या टाईपचं आहे अल्जेब्राइक टाईपचं आहे आणि दुसरं फंक्शन बघितलं इंटिग्रल मधलं तर कुठल्या टाईपचं आहे ट्रिग्नोमेट्रिक टाईपचं आहे. मग आपल्याला माहिती आहे अल्जेब्राइक आणि ट्रिग्नोमेट्रिक ची मल्टिप्लिकेशन जर इंटिग्रेशन मध्ये आली तर ते इंटिग्रेशन सोडवण्यासाठी आपण कुठला रूल यूज करतो जनरलाइज्ड बाय पार्ट्स रूल. ठीक आहे. सिंपल आहे. काय करायचं असतं पहिलं फंक्शन आहे तसं दुसऱ्याचं इंटिग्रेशन देन मायनस नेक्स्ट टाइम काय करत जायचं आता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ही प्रोसेस कंटिन्यू करत जायचं. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस नंतर प्लस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन प्लस नंतर मायनस कधीपर्यंत करत जायचं जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. सो अप्लाय करूया हा जनरलाइज्ड बाय पार्ट्स रूल. सो an इक्वल टू आपला u म्हणजे इथं काय आहे x² आणि v म्हणजे काय cos nπx/2. ठीक आहे. सो बघा an इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आहे तसा लिहा आणि हे इंटिग्रेशन जे काही आपण बाय पार्ट्स रूल यूज करून सोडवणार आहे ते ब्रॅकेट मध्ये लिहा. मग काय बाय पार्ट्स रूल पहिलं फंक्शन आहे तसं म्हणजे x² आहे तसा इंटू आता काय करायचं आहे cos nπx/2 चा इंटिग्रेशन घ्यायचं. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे cos nx चा cos nx चं इंटिग्रेशन काय असतं cos चं इंटिग्रेशन sin nx आणि त्याला डिवाइड करायचं x च्या कोइफिशियंट हे लक्षात ठेवा. मग आता cos nπx/2 चं इंटिग्रेशन काय ना sin nπx/2 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने x च्या कोइफिशियंटने काय x चा कोइफिशियंट nπ/2. ठीक आहे. हा नंतर मायनस आता काय करायचं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह
एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x. दुसऱ्याचं इंटिग्रेशन. पण इंटिग्रेशन घेत असताना पहिला कॉन्स्टंट बाहेर लिहा. कुठला आहे कॉन्स्टंट? डिवायडेड बाय n पाय बाय 2 हा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. ठीक आहे, मग आता इंटिग्रेशन कोणाचं घेणार? साइन n पाय एक्स बाय 2 चं. मग फॉर्म्युला माहिती आहे मला. साइन एन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? मायनस कॉस एन एक्स आणि त्याला डिवाइड करायचं एक्सच्या कोएफिशियंटने. मग आपल्या या साइनचं इंटिग्रेशन काय येणार? मायनस कॉस एन पाय एक्स बाय 2 आणि त्याला डिवाइड करायचं एक्सच्या कोएफिशियंटने. काय एक्सचा कोएफिशियंट? एन पाय बाय 2. मग आता डिनॉमिनेटरला बघा, एन पाय बाय 2 इंटू एन पाय बाय 2 म्हणजे काय असतं? एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर. ठीक आहे, नंतर मायनस, नंतर प्लस. काय करायचं? पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 2x डेरिव्हेटिव्ह 2, kx डेरिव्हेटिव्ह k असतं, सो 2x डेरिव्हेटिव्ह 2. दुसऱ्याचं इंटिग्रेशन. मग पहिला कॉन्स्टंट बाहेर लिहा. कुठला कॉन्स्टंट आहे? मायनस आणि काय? डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर. हे कॉन्स्टंट आहेत, सो इंटिग्रेशनच्या बाहेर. आणि जे काही फंक्शन राहिले त्याचं आता इंटिग्रेशन घेऊया. कुठलं फंक्शन राहिलंय? कॉस. बघा इथं ऑलरेडी फॉर्म्युला लिहिलंय. कॉस एन एक्स असेल तर काय इंटिग्रेशन? साइन एन एक्स डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट. मग कॉस एन पाय एक्स बाय 2 चं इंटिग्रेशन काय येणार? साइन एन पाय एक्स बाय 2 आणि डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट काय आहे? एन पाय बाय 2. मग बघा आता ऑलरेडी डिनॉमिनेटरला 2 एन पाय बाय 2 आहेत, अजून एक एन पाय बाय 2 आला म्हणजे काय होणार? त्याचा क्यूब होणार. सो एन क्यूब पाय क्यूब बाय 2 क्यूब. सरळ सरळ इथं लक्षात ठेवा, पहिला एन पाय बाय 2 असेल तर दुसऱ्या वेळी एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर. एक न वाढवायचं. तिसऱ्या वेळी एन क्यूब पाय क्यूब बाय 2 क्यूब. चौथा जर आला तर एन क्यूब पाय क्यूब बाय 2⁴. ठीक आहे, आता पुढे प्लस नंतर काय? मायनस. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0 येतं. म्हणजे आपली जनरलाइज बाय पार्ट्स रूलची प्रोसिजर संपली. मग काय करायचं? जे काही आन्सर आले ते लिमिट ऑफ इंटिग्रेशन मध्ये लिहा. काय आहेत लिमिट ऑफ इंटिग्रेशन? 0 to 4. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला? या आन्सर मध्ये पहिल्यांदा अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करायचं आहे जिथं जिथं एक्स आहे तिथे. सो an इक्वल टू 1/2. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं अप्पर लिमिट लिहूया. सो या आन्सर मध्ये 1/2 इंटू केअरफुली पहिला एक्सच्या जागी 4 लिहिणार. मग बघा जिथं जिथं एक्स आहे तिथं अप्पर लिमिट 4 लिहितो. सो एक्सच्या जागी 4 लिहिला. 4 स्क्वेअर किती? 16. नंतर साइन एन पाय इंटू 4 डिवाइड बाय 2 म्हणजे हा 2 आणि हा 4 कॅन्सल होईल. काय येणार? 2 येणार. म्हणजे काय आलं? 2n पाय. साइन 2n पाय आणि डिवायडेड बाय n पाय बाय 2 आहे तसा. मायनस मायनस प्लस 2 इंटू एक्सच्या जागी 4 लिहिला. 2 इंटू 4 म्हणजे किती? 8. हा मायनस मायनस ऑलरेडी आपण प्लस केलेला आहे. आणि 2 इंटू 4 8. परत एक्सच्या जागी 4 लिहिला तर काय येणार? 2 2 जा 4 म्हणजे कॉस काय येणार? 2n पाय आणि डिवायडेड बाय n स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर. सो कॉस 2n पाय डिवायडेड बाय n स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 4. 2 चा स्क्वेअर 4. पुढे प्लस मायनस मायनस 2 आहे तसा. आता साइन मध्ये एक्सच्या जागी 4 लिहिला. परत तेच 2 दुने 4 म्हणजे काय येणार? साइन 2n पाय डिवायडेड बाय n क्यूब पाय क्यूब बाय 2 क्यूब. 2 क्यूब म्हणजे 8. सो साइन 2n पाय डिवायडेड बाय n क्यूब पाय क्यूब बाय 8. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं तर काय करायचं? मायनस. सेम त्याच आन्सर मध्ये आता जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं लोअर लिमिट 0 सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे, बघा मग 1/2 आहे तसा इंटू ब्रॅकेट जिथं जिथं एक्स आहे तिथं 0 लिहूया. सो एक्सच्या जागी 0 लिहिलं. 0 चा स्क्वेअर काय असतो? 0 आणि 0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे पहिली टर्म काय झाली आपली? 0 झाली. ओके, नंतर मायनस मायनस प्लस 2 इंटू 0. 2 इंटू 0 किती? 0 आणि 0 न कशालाही मल्टिप्लाय करा. आन्सर परत काय येतं? 0 येतो. सो दुसरी टर्म पण 0 झाली. पुढे प्लस मायनस मायनस 2 इंटू साइन n पाय 0. n पाय इंटू 0 म्हणजे 0. 0/2 म्हणजे 0. सो काय ना? साइन 0 अपॉन n क्यूब पाय क्यूब बाय 2 क्यूब म्हणजे 8. सो साइन 0 अपॉन n क्यूब पाय क्यूब बाय 8. सो बघा एवढं सिंपल आहे.
अप्पर आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करणं. केअरफुली सबस्टिट्यूट करा, तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर मिळेल. ठीक आहे. आता काय आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत. कुठले साइन 2n पायचं व्हॅल्यू काय असते 0 असते, कॉस 2n पायची व्हॅल्यू काय असते 1 असते आणि साइन 0 ची व्हॅल्यू काय असते 0 असते. हे आपल्याला माहिती आहे. साइनच्या टर्म जर फुरियर सिरीज मध्ये येत असेल तर त्याचा आन्सर 0 असतो आणि 0 येणाऱ्या टर्म आपण लिहित नाही. सो an इक्वल टू 1/2 ब्रॅकेट. बघा आता साइन 2n पाय काय व्हॅल्यू 0, म्हणजे 0 इंटू एनिथिंग काय असणार आहे 0च असणार आहे, प्लस 8. आता बघा एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 4 हा डिनॉमिनेटर मधला फ्रॅक्शन आहे. मग डिनॉमिनेटर मध्ये जर फ्रॅक्शन येत असेल तर आपण काय करत असतो, तो रिव्हर्स मल्टिप्लाय करतो. म्हणजे एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 4 चा रिव्हर्स काय, उलटा काय, 4 बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर. ओके. आणि नंतर कॉस 2n पायची व्हॅल्यू लिहा. काय, कॉस 2n पायची व्हॅल्यू 1, सो इंटू 1. नेक्स्ट मायनस आता साइन 2n पाय, तिथं ऑलरेडी लिहिले साइन 2n पायची व्हॅल्यू काय 0, सो 0 इंटू एनिथिंग 0, सो तिसरी टर्म काय झाली 0. लक्षात ठेवा फक्त कॉस असणाऱ्या टर्मच सोडवायच्या, बाकी सगळ्या टर्म या साइनच्या असतील तर त्याचा आन्सर काय असतं 0 असतो. ठीक आहे. पुढे लोअर लिमिट पण सोडूया. मायनस 1/2 ब्रॅकेट 0 प्लस 0 मायनस साइन 0 म्हणजे 0 आणि 0 इंटू एनिथिंग 0. ठीक आहे. एवढं सोपं आहे, लक्षात ठेवा. आता फक्त आपल्याला एकच टर्म सोडवायची आहे. 8 इंटू 4 एन स्क्वेअर पाय स्क्वेअर हा 1/2 ला मल्टिप्लाय करायचा. लोअर लिमिट काय आलं, हे 0 आहे. 0 प्लस 0 मायनस 0 म्हणजे 0 आणि 0 इंटू एनिथिंग 0, सो लोअर लिमिट आपला 0 झालाय. ठीक आहे. सोडूया. एन इक्वल टू 1/2 हा 0 आहे आणि लास्टची टर्म पण 0 आहे, फक्त ही मिडल टर्म आपल्याला सोडवायची आहे. मग काय येणार बघा, न्यूमरेटरला 8 इंटू 4 32 डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर. ओके. परत इथं कशाचा भाग जातोय, 2चा भाग जातोय, 16 दुने 32, सो काय आला आपला an 16 डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर. सो बघा एवढं सिंपल आहे an a0 कॅल्क्युलेट करणं. फक्त व्यवस्थित इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल व्यवस्थित लिहा, तुमचं एक्झाम्पल 6 मार्क तुम्हाला फिक्स मिळणार आहे. ठीक आहे. आता bn कॅल्क्युलेट करूया, लास्ट फुरियर कोएफिशिएंट. परत कुठला कॉन्स्टंट बाहेर 1/l. नंतर काय करायचं असतं, इंटिग्रेशन घ्यायचं असतं ओव्हर दी गिव्हन लिमिट्स. कोणाचं, एफ ऑफ एक्सचं, कोणासोबत, साइन सोबत. an चं इंटिग्रेशन एफ ऑफ एक्सचं कॉस सोबत घ्यायचं असतं आणि bn च्या वेळी इंटिग्रेशन एफ ऑफ एक्सचं कोणासोबत घ्यायचं असतं, साइन सोबत. ठीक आहे. एल ची व्हॅल्यू लिहूया. एल ची व्हॅल्यू काय 2 आहे, सो 1/2 0 टू 4. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला एक्स स्क्वेअर आणि साइन एल च्या जागी काय लिहिली 2, सो साइन n पाय एक्स बाय 2 dx. ठीक आहे. ओके. परत काय दिसते इंटिग्रेशन मध्ये, अल्जेब्राइक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची मल्टिप्लिकेशन दिसते. मग ज्यावेळी पण इंटिग्रेशन मध्ये अल्जेब्राइक आणि ट्रिग्नोमेट्रिकची मल्टिप्लिकेशन येईल त्यावेळी आपण कुठला रूल वापरतो, जनरलाइज्ड बाय पार्ट्स रूल यूज करतो. करूया मग यूज. bn इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट आहे तसा लिहायला विसरायचं नाही. आता याचं इंटिग्रेशन युझिंग जनरलाइज बाय पार्ट्स रूल ब्रॅकेटमध्ये वापरायचा. ठीक आहे. एक्स स्क्वेअर म्हणजे आपला यू आहे आणि साइन म्हणजे व्ही आहे. मग काय जनरलाइज बाय पार्ट्स रूल, सिंपल, पहिलं फंक्शन आहे तसं. कुठलं आहे पहिलं फंक्शन, एक्स स्क्वेअर. नंतर काय करायचं, दुसरं जे काही फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन. मग आता साइनचं इंटिग्रेशन ऑलरेडी लिहिले बघा आपण. साइन एन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स आणि डिवाइड करा एक्सच्या कोएफिशिएंट एन ने. मग साइन एन पाय एक्स बाय 2 चं इंटिग्रेशन काय येणार, मायनस कॉस एन पाय एक्स बाय 2 आणि याला डिवाइड करायचं एक्सच्या कोएफिशिएंटने, काय तो एन पाय बाय 2. ठीक आहे. नंतर मायनस दुसरी टर्म लिहूया. आता काय करायचं आहे, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन कंटिन्यू करत जायचं जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह आपलं 0 येत नाही तोपर्यंत. मग घेऊया एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय 2x. ठीक आहे. आता दुसऱ्याचं इंटिग्रेशन म्हणजे हा मायनस कॉस एन पाय एक्स बाय 2 अपॉन एन पाय बाय 2 याचं आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे. पहिला कॉन्स्टंट आहे तसे ठेवा. कुठला आहे कॉन्स्टंट, मायनस आणि डिवायडेड बाय एन पाय बाय 2 हे कॉन्स्टंट आहेत इंटिग्रेशनच्या बाहेर. मग आता इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, कॉसचं. मग त्याचा पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला बघा. कॉस एन एक्स असेल तर इंटिग्रेशन काय, साइन एन एक्स अपॉन एक्सचा कोएफिशिएंट एन.
मग कॉस एन पाय एक्स बाय 2 चं इंटिग्रेशन काय येणार साइन एन पाय एक्स बाय 2 आणि त्याला डिवाइड करायचं एक्सच्या कोएफिशियंटने. काय एक्सचा कोएफिशियंट एन पाय बाय 2. मग आता डिनॉमिनेटरला 2 एन पाय बाय 2 आलेत म्हणजे कसं लिहिणार आपण एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर. नेक्स्ट मायनस नंतर प्लस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 2x चं डेरिव्हेटिव्ह kx चं डेरिव्हेटिव्ह की असतं सो 2x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2. ठीक आहे. दुसऱ्याचं इंटिग्रेशन पहिला कॉन्स्टंट बाहेर लिहूया. कुठला आहे कॉन्स्टंट मायनस डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर ॲज इट इज. आणि इंटिग्रेशन कोणाचं घेणार साइन एन पाय एक्स बाय 2 चं. मग फॉर्म्युला आपण ऑलरेडी लिहिलंय बघा साइनचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस आणि त्याला डिवाइड करा एक्सच्या कोएफिशियंटने. सो साइन एन पाय एक्स बाय 2 चं इंटिग्रेशन काय येणार मायनस कॉस एन पाय एक्स बाय 2 आणि हा मायनस काय होणार प्लस होणार. ओके हा मायनस आपला कॉन्स्टंट मधला आहे आणि साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस त्यामुळं हा मायनस आणि इंटिग्रेशन मधला मायनस काय होणार प्लस होणार. सो साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन पाय एक्स बाय 2 आणि तो मायनस काय झाला प्लस झाला डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट काय एक्सचा कोएफिशियंट एन पाय बाय 2. मग आता डिनॉमिनेटरला किती एन बाय 2 आले 3 हे 2 आणि हा 1 सो काय होणार एन क्यूब पाय क्यूब बाय 2 क्यूब. पुढे प्लस नंतर काय मायनस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 सो डेरिव्हेटिव्ह 0 आलं म्हणजे आपली जनरलाइज बाय पार्ट्स रूलची प्रोसिजर संपली. सो जे काही आन्सर आले ते इंटिग्रेशनच्या लिमिटमध्ये लिहा. काय लिमिट ऑफ इंटिग्रेशन 0 to 4. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला फक्त हे लिमिट ऑफ इंटिग्रेशन सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि bn ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग पहिलं आपण कुठलं लिमिट सबस्टिट्यूट करतोय एक्सच्या जागी अप्पर लिमिट 4. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं अप्पर लिमिट 4 सबस्टिट्यूट करूया. बघा मग काय येतं 1/2 आहे तसा एक्सच्या जागी 4 4 चा स्क्वेअर 16 मायनस कॉस एन पाय एक्स 4 आत्ताच आपण सोडवलंय 4 आलं तर काय येतो अँगल 4 आणि 2 ला भाग जातो 2 एन पाय सो मायनस कॉस 2 एन पाय डिवायडेड बाय एन पाय बाय 2 आहे तसा. ठीक आहे. नंतर मायनस मायनस प्लस 2 इंटू 4 किती 8 सेम साइन. आता हे सोडवत बसायचं नाही पहिला जो अँगल आलाय तोच सगळीकडे रिपीट करायचा. साइन काय येणार एक्सच्या जागी पाय 4 लिहिलं तर साइन 2 एन पाय आणि डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 4 साइन 2 एन पाय डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर म्हणजे 4. ठीक आहे. प्लस 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 2 सेम इथं पण तेच एक्सच्या जागी 4 लिहिला तर काय होणार 2 एन पाय सो कॉस 2 एन पाय डिवायडेड बाय एन क्यूब पाय क्यूब बाय 2 क्यूब म्हणजे 8. ठीक आहे. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं तर मायनस सेम त्याच आन्सर मध्ये आता जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं काय लिहिणार लोअर लिमिट 0 लिहिणार. ठीक आहे. मग काय तर बघा आता लोअर लिमिट जर एक्सच्या जागी लिहिलं 1/2 ब्रॅकेट मध्ये पहिला काय बघा 0 चा स्क्वेअर काय असतो 0 असतो आणि 0 इंटू कुठलीही टर्म येऊ दे आन्सर काय येणार 0 येणार. पुढे काय बघत बसायचं नाही सोडवायचं नाही 0 इंटू एनिथिंग 0 देन मायनस मायनस प्लस परत बघा 2 इंटू 0 म्हणजे काय 0 आणि 0 इंटू एनिथिंग 0 सो दुसरी टर्म पण 0 झाली. आता तिसरी सोडूया प्लस 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 2 कॉस एन पाय इंटू 0 म्हणजे 0 एन पाय इंटू 0 म्हणजे 0 आणि 0 डिवाइड बाय 2 म्हणजे पण 0 म्हणजे काय येणार कॉस 0 डिवायडेड बाय एन क्यूब पाय क्यूब बाय 8 2 क्यूब म्हणजे 8 कॉस 0 डिवायडेड बाय एन क्यूब पाय क्यूब बाय 8. ठीक आहे. आता या सगळ्या व्हॅल्यू मला माहिती आहेत. साइन 2 एन पाय ची व्हॅल्यू बघा काय इथं लिहिली आपण 0 कॉस 2 एन पाय ची व्हॅल्यू 1 कॉस 2 एन पाय ची व्हॅल्यू 1 आणि कॉस 0 काय असते कॉस 0 ची व्हॅल्यू पण 1. ठीक आहे. सो आता सबस्टिट्यूट करूया bn इक्वल टू 1/2 ब्रॅकेट मध्ये 16 प्लस मायनस काय तर मायनस 16 इंटू आता एन पाय बाय 2 डिनॉमिनेटरला फ्रॅक्शन आला तर काय करायचं रिव्हर्स मल्टिप्लाय म्हणजे काय होणार एन पाय बाय 2 चं काय होणार 2/n पाय इंटू कॉस 2 एन पाय ची व्हॅल्यू काय 1 हा मायनस ऑलरेडी आपण 16 ला दिलाय प्लस मायनस मायनस 16 एन पाय बाय 2 चं काय होणार 2/n पाय आणि कॉस 2 एन पाय ची व्हॅल्यू 1. ठीक आहे. आता ही टर्म 0 आहे
साइन 2n पाय म्हणजे काय 0. सो 0 इंटू 8 0. सो ही टर्म काय आपण लिहिणार नाही. 0 असणारी टर्म इथं मेन्शन करायचीच नाही. 0च आहे ती. प्लस 2 परत n क्यूब पाय क्यूब बाय 8. n क्यूब पाय क्यूब बाय 8 डिनॉमिनेटर मध्ये आहे. मग डिनॉमिनेटरला फ्रॅक्शन असेल तर काय करतो आपण रिव्हर्स मल्टिप्लाय. सो n क्यूब पाय क्यूब बाय 8 चा रिव्हर्स 8 बाय n क्यूब पाय क्यूब इंटू काय राहिलं कॉस 2n पाय. काय त्याची व्हॅल्यू 1. ओके. नेक्स्ट आता लोअर लिमिट सोडूया. -1/2 इंटू हे 0 आहे हे 0 आहे नाही लिहिलं चालतं 2 परत n क्यूब पाय क्यूब बाय 8 डिनॉमिनेटर मध्ये आहे. सो त्याचा रिव्हर्स करा. काय येणार 8 बाय n क्यूब पाय क्यूब आणि इंटू कॉस 0. काय कॉस 0 ची व्हॅल्यू 1. ठीक आहे. सो केले सबस्टिट्यूट माहिती असणाऱ्या व्हॅल्यू. सो बघा एवढं सोपं आहे, काही अवघड नाही. सो bn इक्वल टू 1/2. आता काय करायचं आहे, हा आतमधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचा. पहिला याला मल्टिप्लाय करूया. फर्स्ट टर्मला जर 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतंय 2 आणि 2 कॅन्सल होतंय. म्हणजे काय राहतं -16/n पाय. ठीक आहे. आता दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करूया. 1/2 दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करूया. प्लस प्लस प्लस. ओके. तर ही दुसरी टर्म आहे. याला जर 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर परत काय होतं हा 2 आणि हा 2 कॅन्सल होते. म्हणजे राहतं काय 8/n क्यूब पाय क्यूब. ठीक आहे. नेक्स्ट आता हे सोडूया. मायनस इथं पण बघा 2 आणि 2 कॅन्सल होते. म्हणजे राहतं काय 8/n क्यूब पाय क्यूब. मग ही जर bn ची टर्म तुम्ही बघितली तर एक टर्म आहे 8/n क्यूब पाय क्यूब आणि दुसरी टर्म आहे -8/n क्यूब पाय क्यूब. काय होणार सेम आहेत विथ अपोजिट साइन. सो काय होणार त्या कॅन्सल होणार. म्हणजे bn ची व्हॅल्यू मला काय मिळाली -16/n पाय. सो बघा तिन्ही फुरियर कोएफिशियंट्स आपण कॅल्क्युलेट केले. आता काय करायचे हे तिन्ही फुरियर कोएफिशियंटच्या व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करायच्या इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे आपल्याला काय मिळेल दिलेल्या फंक्शनची रिक्वायर्ड फुरियर सिरीज मिळेल इंटरवल 0 to 4 यावरची. ठीक आहे. सो इक्वेशन 1 मध्ये या तिन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. बघा आता इथं मग पहिला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू x² दिलेलं फंक्शन काय x² इक्वल टू a नॉट काय a नॉट 32/3. आणि त्याला डिवाइड करायचं आहे 2 ने. हे विसरायचं नाही. बरेच जण 2 डिवाइड करायला विसरतात. आता हे डिवाइड बाय 2 आपण कसं लिहू शकतो मॅथमॅटिकली इंटू 1/2. ओके. जो काही a नॉट आलाय त्याला कशाने डिवाइड करा 2 ने डिवाइड करा. हे विसरायचं नाही अजिबात. ठीक आहे. पुढे प्लस समेशन n इक्वल टू 1 to infinity an. काय बघा an ची व्हॅल्यू 16/n² पाय स्क्वेअर इंटू काय आहे cos n पाय x/2. पुढे प्लस समेशन n इक्वल टू 1 to infinity bn. काय बघा bn ची व्हॅल्यू -16/n पाय आणि इंटू साइन n पाय x/2. ठीक आहे. सो a नॉट an bn च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आता फक्त फायनल स्टेपला काय करायचं समेशनच्या बाहेर कॉन्स्टंट लिहायचे. ठीक आहे. आणि काय सिम्प्लिफाय होत असेल तर ते पण करा. सो x² ची फुरियर सिरीज 0 to 4 या इंटरवल वरती काय आली बघा 32/3 इंटू 1/2 म्हणजे 2 चा भाग जाईल 16 दुने 32. सो a नॉट ची व्हॅल्यू काय आली 16/3 प्लस आता समेशन मधला कॉन्स्टंट बाहेर लिहा. कॉन्स्टंट म्हणजे काय n नसणारी टर्म कुठली आहे बघा 16 आणि पाय स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहेत. समेशनच्या बाहेर लिहूया. सो 16 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर कॉन्स्टंट समेशनच्या बाहेर. मग समेशन मध्ये काय राहणार 16/π² बाहेर गेला म्हणजे काय राहणार 1/n² आणि इंटू कॉस n पाय x/2 प्लस दुसऱ्या समेशन मधून आता आपल्याला काय बाहेर घ्यायचं आहे कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट आहे बघा -16 आणि काय पाय. मग आता काय होणार जर -16/π आपण बाहेर घेतला तर प्लस मायनस काय होतं -16/π समेशनच्या बाहेर. आता समेशन मध्ये राहिलेल्या टर्म कुठली राहिली 1/n आणि इंटू साइन n पाय x/2. आणि हीच काय आपली दिलेल्या फंक्शन x² ची फुरियर सिरीज आहे ओव्हर द इंटरवल 0 to 4. सो बघा एवढं सिंपल एक्झाम्पल 6 मार्क्स साठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जातं.
फक्त केअरफुली काय करायचं आहे, जनरलाइज बाय पार्ट्स रूल अप्लाय करायचं आहे. सिंपल आहे, काही अवघड नाही. कॉसचे इंटिग्रेशन, साइनचे इंटिग्रेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. सो मित्रांनो, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स जरूर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.